नमस्कार मॅडम. नमस्कार सर. आज आपल्यासोबत खूप खास गेस्ट आहे. मी तुम्हाला व्हिडिओच्या एंडला सांगेल काय खास गेस्ट आहेत. तर आपण आज त्यांची जर्नी बघूयात. त्यांनी नवीनच यूट्यूब चॅनल क्रिएट केलं आणि हे यूट्यूब चॅनल क्रिएट केल्यानंतर त्यांनी एका महिन्यामध्ये या यूट्यूब चॅनलला नियर बाय 1.5 लाखाचे व्ह्यूज आलेले आहेत आणि खूप चांगली यांनी ग्रोथ केलेली आहे. तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्या यूट्यूब चॅनलची लिंकसुद्धा देणारच आहे. तर आपण तत्पूर्वी त्यांना विचारूयात की त्यांनी कसं या यूट्यूब चॅनलची सुरुवात केली आणि त्यांना कशी प्रेरणा मिळाली आणि कशी ग्रोथ त्यांनी या यूट्यूब चॅनलची केली. तर नमस्कार मॅडम. तर आमच्या ऑडियन्सला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला यूट्यूब चॅनलबद्दल तुम्हाला कशी कन्सेप्ट सुचली आणि तुम्ही कशी त्याची ग्रोथ केली, तर त्याबद्दल आम्हाला थोडी माहिती हवी होती. सर याच्यामध्ये काय आहे, मला म्हणजे इंटरेस्ट खूप आहे आणि त्याच्यामध्ये मला मुलाने साथ दिली आणि मुलगा मला म्हणे का मम्मी तू हे कर, खूप छान आहे यूट्यूब, तुला आवड पण आहे. मला आवड निर्माण झाली. त्याने मला एक व्हिडिओ करून दाखवला आणि त्या पद्धतीने मी करायला सुरुवात केली सर. आणि या अगोदर तुम्ही AWPL मध्ये काम करत होतात, तर तिथेही तुम्ही चांगली नेटवर्क वगैरे तयार केलेलं आहे, त्याबद्दलही आम्हाला माहिती हवी होती. AWPL कंपनीमध्ये मी सध्या बिझनेस करते आणि खूप छान आहे. आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत, पूर्ण आयुर्वेदिक प्रोडक्ट आणि साईड इफेक्ट काहीच नाही आहे. खूप छान प्रोडक्ट आहेत आणि रिझल्ट पण आलेला आहे. माझे कॅन्सरचे पेशंट पण बरे झालेले आहेत, भरपूर थायरॉईडचे पेशंट बरे झालेले आहेत. खूप छान रिझल्ट आहे सर. आणि तुम्ही यूट्यूब चॅनलची ग्रोथ जी केली आहे ती 1.5 महिन्यामध्ये 1.5 लाख व्ह्यूज आणलेत तुम्ही. तर हे कसं तुम्ही केलं, की काय तुम्ही स्ट्रॅटेजी वापरली इतके व्ह्यूज आणण्यासाठी? सर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितले की मला त्याच्यामध्ये आवड आहे आणि जसे मला व्ह्यूज येत गेले, लाईक येत गेले, त्या पद्धतीने मला खूप आवड निर्माण झाली आणि तसे मी व्हिडिओ तयार करत चालले. आता पुढे काय, म्हणजे यूट्यूबमध्ये तुम्ही आता पुढे काय प्लॅन केला आहे, की कशा पद्धतीने तुम्ही ग्रोथ करणार आहात आणि काय स्ट्रॅटेजी वापरणार आहात? मी प्रयत्न करत आहे सर आणि मी होणार, नक्कीच करणार मी ते. नक्कीच तुम्ही सक्सेस होणार या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुम्ही काम करत असताना तुम्हाला काय आणखीन काय काय प्रेरणा मिळाली आणि तुम्हाला कसं वाटतंय? मला पब्लिकची चांगली प्रेरणा मिळाली आणि लाईक भरपूर येत राहिले, त्याच्यामुळं मला खूप आवड निर्माण झाली. त्याच्यामध्ये व्ह्यूज पण येतात दर दिवस आणि आजपर्यंत मी ह्या वेळेपर्यंत 1.5 लाखापर्यंत पोहोचले सर. 1.5 लाखामध्ये? 1.5 लाखात 1 महिन्यामध्येच तुम्ही पोहोचलात? 1 महिना पण नाही झाला अजून, 20-21 दिवस झालेले आहेत. आणि सबस्क्रायबर किती झाले तुमच्या चॅनलला? आता सध्या 175 आहेत. आणि तुम्हाला ते हॅशटॅग, टायटल वगैरे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का? व्ह्यूज कसं बघतात वगैरे तुम्ही सगळं ते शिकलात? ते काय, माझी मुलगी आहे माझ्यासोबत आणि ती व्हिडिओ तयार करते आणि मी समोर उभी असते. सगळे ती मला खूप मदत करते आणि तशी मला येतात, परंतु साथीदार पाहिजे सोबत आपल्या, म्हणून मुलगी आहे. बरोबर. टीम शिवाय तर काही काम होत नाही, टीम तर पाहिजे. यूट्यूबची जर्नी तुम्ही जशी स्टार्ट केली, तर तुमचे नातेवाईक आणि फ्रेंड सर्कल जे आहे तर यांच्याकडनं तुम्हाला कशी प्रेरणा मिळाली, किंवा तुमचे सबस्क्रायबर्स आहेत तर त्यांच्याकडनं ज्या कमेंट्स येतात तर त्याबद्दल माहिती हवी होती आम्हाला. तर माझे फ्रेंड सर्कल जे आहेत त्यांची खूप साथ मिळालेली आहे मला आणि भरभराटून म्हणजे साथ मिळाली सर्वांची आणि खूप छान आहे मैत्रिणी वर्ग वगैरे. आणि फक्त नातेवाईकांचा अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही आहे, पण मैत्रिणीची साथ आहे आणि पब्लिकची पण दिसते मला, सबस्क्राईबवरून, व्ह्यूजवरून. बरोबर. व्ह्यूज तर येतात शॉर्ट्सला, आता तुमचे आपण बघतोय ते भरपूर व्ह्यूज येत आहे. आणि तुम्ही AWPLच्या अगोदर कुठे जॉब वगैरे करत होतात का? AWPL कंपनीमध्ये येण्याच्या अगोदर मी अंगणवाडी सुपरवायझर होते आणि रिटायर झाल्यानंतर मी आयुर्वेदिक कंपनीमध्ये विचार केला काम करण्याचा, की चला लोकांना एक आपल्याला समाजकार्य केल्यासारखं मदत होईल. आणि खूप मला आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये आणि मी पहिली अंगणवाडी पर्यवेक्षिका होते. त्याच्यानंतर रिटायर झालं, घरी बसून काय करायचं, म्हणून याच्यामध्ये मी स्ट्रगल केला. नक्कीच तुमचं स्ट्रगल आता सक्सेस होईलच. तर आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला शुभेच्छा. थँक्यू.